लेंट समय सुरू झालेला आहे आणि उपवासाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि जेव्हा उपवासाचे दिवस सुरू होतात आम्ही उपवास करायला लागतो. 40 दिवसाचे उपवास ख्रिस्ती जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि आज खूप सारे माझे ख्रिस्ती भाई बंधू भगिनी उपवास करत असतील आणि आज आम्ही उपवासाविषयी थोडंसं डिटेलमध्ये हे जाणून घेणार आहोत प्रियांनो, की उपवास का करायचे, उपवास कसे करायचे आणि उपवास करून आम्हाला काय मिळवायचं आहे किंवा काय मिळणार आहे किंवा काय मिळवलं पाहिजे. तर प्रियांनो, आज या 40 दिवसाच्या उपवासाबद्दल आपण बोलणार आहोत आणि हे 40 दिवसाचे उपवास जर आपण बायबल वाचतो तर बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की 3 व्यक्तींनी 40 दिवसाचे उपवास केले. 3 व्यक्ती कोण होत्या? तर मोशे, एलिया आणि येशू ख्रिस्ताने 40 दिवसाचे उपवास केले. आणि मग मोशेने जेव्हा सिनै पर्वतावर जाऊन देवाबरोबर 40 दिवस आणि 40 रात्र घालवले, तेव्हा काय झालं तर मोशेला परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या. मोशे परमेश्वराबरोबर होता. जेव्हा एलियाने परमेश्वराचे ते 40 दिवसाचे उपवास केले, 40 दिवस एलियाने अन्न खाल्लं नाही, पाणी पिलं नाही, तर शेवटी त्या उपवासाच्या शेवटी परमेश्वराने त्याची भेट घेतली. परमेश्वर त्याच्याशी बोलला. आणि जर येशूविषयी विचाराल तर येशू ख्रिस्ताने जेव्हा बप्तिस्मा घेतल्यानंतर 40 दिवसाचे उपवास केले, 40 दिवस आणि 40 रात्र, येशू ख्रिस्तानेही अन्न पाणी ग्रहण केलं नाही. तेव्हा असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरला आणि आपली सेवा करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. तर प्रियांनो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की 40 दिवसाचे उपवास केल्यानंतर आत्मिकदृष्ट्या आम्हाला काही ना काही फायदा झाला पाहिजे. जसं मोशे देवाबरोबर होता, देवाची उपस्थिती होती, एलियाला परमेश्वराने दर्शन दिलं, येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून परमेश्वराची सेवा करण्यासाठी तयार झाला. तर प्रियांनो, म्हणून आजही जेव्हा आम्ही उपवास करणार आहोत की उपवास आम्ही सुरू केलेले आहेत, तर या 40 दिवसाच्या उपवासामध्ये आम्हालाही काही ना काही देवाकडनं मिळवलं पाहिजे. आणि म्हणूनच उपवास करायचे म्हणून करू नका, उपवासाच्या मागे काहीतरी उद्देश घेऊन आम्हाला उपवास केले पाहिजेत. आणि म्हणून आज आम्ही उपवासाविषयी खूप डिटेलमध्ये विचार करणार आहोत की परमेश्वरा, आज मी जे उपवास चालू केलेले आहेत आणि 40 दिवस जे मी उपवास करणार आहे, त्याच्यानंतर माझ्या आत्मिक जीवनामध्ये फरक पडला पाहिजे, माझं आत्मिक जीवन वाढलं पाहिजे. आणि म्हणून आज आपण 4 गोष्टी बघणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट उपवासाविषयी आम्ही जाणून घेणार आहोत आणि ती म्हणजे उपवासाची तयारी कशी करायची, उपवास जे आहे त्याचं फाउंडेशन काय असेल, त्याचा पाया काय असेल. कारण प्रियांनो, न समजता विचार करता जर आपण करायचे म्हणून करू तर मग आम्ही दरवर्षी तसेच उपवास करतो आणि मग त्या उपवासातनं आम्हाला काहीच मिळत नाही. आम्ही उपवास करतो पण जसं आमचं जीवन उपवासाच्या आधी होतं, उपवासानंतर तसंच असतं. आणि म्हणून यावेळेस जेव्हा आम्ही उपवास करणार आहोत तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येक ख्रिस्ती बांधवांनी, बहिणींनी थोडंसं विचारपूर्वक विचार केला पाहिजे की मी उपवास का करत आहे आणि त्याचा मला काय फायदा होणार आहे. म्हणून पहिली गोष्ट, आमच्या उपवासाची तयारी काय आहे, आमच्या उपवासाचा पाया काय आहे. तर त्याच्यामध्ये पण आम्ही पहिली गोष्ट हे बघणार आहोत प्रियांनो की आत्मिकरित्या उपवासाबद्दल जाणून घ्या की आत्मिकरित्या उपवासाचं महत्त्व काय आहे. जसं आपण राखीच्या बुधवाराविषयी ऐकलं होतं की राखीचा बुधवार हा पश्चात्तापानंतर उपवास करण्यासाठी ठेवलेला आहे. तर पहिला पश्चात्ताप आणि नंतर उपवास. तसंच प्रियांनो, जेव्हा आता आपण उपवास करणार आहोत तर त्याच्या मागची आत्मिक गोष्ट काय आहे, तर मत्तई शुभवर्तमानाचं जेव्हा मी 4थ्या अध्यायाचे पहिले 2 वचनं वाचतो तेव्हा परमेश्वराचं वचन हे सांगतं की येशू ख्रिस्ताचा बप्तिस्मा झालेला आहे, येशू ख्रिस्तावर पवित्र आत्मा उतरून आलेला आहे, पित्याने येशू ख्रिस्ताविषयी साक्ष दिलेली आहे. आणि मग काय होतं तर जो पवित्र आत्मा आहे, असं लिहिलंय, पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताला तेव्हा
शैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तर प्रियांनो, याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केले आणि या 40 दिवस 40 रात्र उपवासामध्ये शैतानाद्वारे येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली. परंतु येशू ख्रिस्त उपवासात होता आणि येशू ख्रिस्ताने ते 40 दिवसाच्या उपवासामध्ये शैतानावर विजय मिळवला. आम्हाला सुद्धा आत्मिकरित्या आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही उपवास करत आहोत तर शैतानावर विजय मिळवण्याची ताकद आणि सामर्थ्य आम्हाला हे उपवास देतात, हे लक्षात घ्या. म्हणून आत्मिकदृष्ट्या आम्ही शैतानाशी लढायला तयार होतो. दुसरी गोष्ट, यशयाच्या पुस्तकामध्ये 58 अध्यायाची पहिली जर 12 वचनं आपण वाचतो तर त्याच्यामध्ये परमेश्वर कुठल्या उपवासाविषयी, उपवास कसे करायचे आणि कसे नाही करायचे याविषयी आम्हाला सांगतो. आणि आम्ही जेव्हा वाचतो यशया 58, कंठरव कर, कसर करू नको, आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर. माझ्या लोकास त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्यांची पातके विदित कर. आज आम्हाला आमची पातके, आमचे पाप परमेश्वर सांगत आहे की आठवण करा. ते जर रोज रोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात, धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते मजजवळ रास्त निर्णय मागितात. येशू आज परमेश्वराचं वचन आम्हाला हे सांगतं की जर परमेश्वराच्या योजना आणि परमेश्वराचे मार्ग जर आम्हाला जाणायचे आहेत प्रियांनो, तर ते पश्चात्तापानंतर आम्ही जाणू शकतो. आणि म्हणून असं लिहिलं आहे, आम्ही उपवास करतो. परमेश्वर बघा, आज आमच्यामधले कितीतरी, आम्ही सुद्धा किंवा आमच्यामधले कितीतरी ख्रिस्ती बंधू भगिनी उपवास करतात. परंतु वचन असं सांगतं, आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आमच्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करविता. येशू म्हणतो, परमेश्वर म्हणतो की तुम्ही उपवास करता, पण उपवासाचा दिवस हा याच्यासाठी पाहिजे की आम्ही आमचं अन्न पाणी सोडून त्या वेळेमध्ये आम्ही परमेश्वराकडे आलं पाहिजे, परमेश्वराची स्तुती आराधना केली पाहिजे, परमेश्वराची वचनं ऐकली पाहिजे, परमेश्वराबरोबर वेळ घालवला पाहिजे. परंतु तुम्ही उपवासाच्या दिवशी दिवस रात्र काबाड कष्ट करता. तुमचा नॉर्मल जसा दिवस असतो तसाच दिवस असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या जवळ जे लोक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही काबाड कष्ट करून घेता, त्यांच्यावर सुद्धा तुम्ही दया करत नाही. पहा, तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करिता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. तर परमेश्वरचं वचन हे सांगतं, जर आम्ही उपवास करतो तो प्रियांनो, जर आत्मिकरित्या त्याचा आम्हाला फायदा होणार असं आम्हाला वाटत असेल की व्हावा असं आम्हाला वाटत असेल, तर त्या दिवशी जर आम्ही मारामारी करत असो, आम्ही भांडाभांडी करत असो, आम्ही एक दुसऱ्याचे द्वेष काढत असू, आम्ही एक दुसऱ्याला पाण्यामध्ये बघत असू, तर प्रियांनो, परमेश्वराचं वचन असं सांगतं की असे उपवास परमेश्वराकडे कधीही पोहोचणार नाहीत. आणि म्हणून मला पसंत पडणारा असा उपवास काय आहे हे जाणून घ्या. म्हणून आज प्रियांनो, जर आम्ही उपवास करत आहोत तो टाईम वेस्ट करू नका. परमेश्वराच्या दृष्टीने योग्य उपवास कोणता आहे हे जाणून घ्या. आणि मग लिहिलेलं आहे, मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपवास दिवस आहे का? लव्हाळ्यासारखे आपले डोके लववणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राग पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? करण्यासाठी तुम्ही गोंताट नेसताय, तुम्ही राखीमध्ये बसताय, तुम्ही आपला चेहरा उदास करताय, लोकांना स्वतःहून सांगताय की मी उपवास करतो, तर असा उपवास परमेश्वराला मान्य होईल का? आणि परमेश्वर सांगतो कधीच नाही. आणि म्हणून दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या,
जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय. मग परमेश्वर असं म्हणतो की ज्या पण व्यक्तींवर, ज्या पण गोष्टींवर तुम्ही एक प्रकारची बंधनं घातलेली आहेत, प्रियांनो, आज आमचे खूप सारे असे पिता लोक आहेत की ज्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबालाच वेठीस आणलेलं आहे, आपल्या कुटुंबालाच त्यांनी एक प्रकारे बंधनात ठेवलेलं आहे. काही आया आहे ज्यांनी आपल्या लेकरांना बंधनात ठेवलेलं आहे, काही लोक आहे जे त्यांच्या हाताखाली कामं करतात त्यांना त्यांनी बंधनात ठेवलेलं आहे. जर तुम्ही उपवास करता आणि लोकांवर बंधनं लादता, जोखड टाकता, बेड्या घालता त्यांना, तर मग असे उपवास परमेश्वराला मान्य नाहीत. आणि म्हणून परमेश्वराचं वचन हे सांगतं की तुम्हाला असं वाटतं की मी तुम्हाला स्वतंत्र करावं आणि तुम्ही दुसऱ्यांना पारतंत्र्यात ठेवत असाल तर मला तो उपवास मान्य नाही. आणि म्हणून पुढे जाऊन परमेश्वराचं वचन सांगतं, तू आपले अन्न भुकेलास वाटावे, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी आणावे, उघड्या दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपू नये, हाच तो उपवास नव्हे का. याचा अर्थ असा आहे, परमेश्वराचं वचन इथे सांगतं की जर तू उपवास करतोयस तर तू उपवास केलेले जे अन्न वाचेल ते एखाद्या भुकेला असते, ज्याला वस्त्र नाही आहे, ज्याच्याकडे कपडे नाही आहे त्याला कपडे दे, ज्याला तुझी गरज आहे किंवा तुझ्या मदतीची गरज आहे त्या लोकांना जाऊन तू मदत कर. याचा अर्थ असा आहे प्रियांनो की फक्त आम्हाला असं वाटतं की मी अन्न पाणी सोडलं आणि मी प्रार्थना केली म्हणजे परमेश्वराने माझा उपवास मान्य केला. नाही, परमेश्वराच्या दृष्टीने तो असं म्हणतो की लोकांवरची जोखडं तू काढून टाक आणि दुसऱ्यांना मदत कर. स्पेशली जाऊन बघ की लोकांना तुझी गरज आहे, तिथे त्यांची मदत कर. असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझ्या पाठीसारखे होईल. किती मोठे मोठे परमेश्वराने अभिवचनं दिलेली आहेत, किती मोठे मोठे आशीर्वाद दिलेले आहेत की खरोखर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जर आम्ही उपवास करत असू तर परमेश्वर आम्हाला सांगतो की तुझी जी धार्मिकता आहे ती प्रकाशाप्रमाणे सगळीकडे दिसेल. परमेश्वर तुझ्या सगळ्या जखमा भरून काढेल, तुला बरं करेल आणि परमेश्वराचे गौरव तुझे पाठी राखे होईल. म्हणजे परमेश्वर तुझा गौरव करेल, परमेश्वर आम्हाला उंचावलेल. तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल हा मी आहे. जर परमेश्वराच्या इच्छेनुसार परमेश्वर सांगतो तसा जर उपवास करू तर प्रत्येक प्रार्थना जी आम्ही परमेश्वराकडे करू, परमेश्वराचं वचन आहे की तो आमची प्रत्येक प्रार्थना ऐकेल. प्रियांनो, आज आम्हाला आमच्या प्रार्थनांची उत्तरं का नाही मिळत याचा पण आम्हाला विचार केला पाहिजे. तर आमचं वागणं, आमचे उपवास, आमचे विचार, आमचा स्वभाव परमेश्वरासारखा नसेल तर मग परमेश्वर आमचं म्हणणं का ऐकावं, परमेश्वराने आमचं म्हणणं का ऐकावं. आणि म्हणून आज आमच्या खूप साऱ्या प्रार्थना हवेतच विरतात, आमच्या घराच्या बाहेर पण जात नाहीत. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, खरोखर तू पश्चातापाने माझ्याकडे येऊन माझ्या इच्छेसारखा जर उपवास करशील तर तुझी प्रत्येक प्रार्थना मी ऐकेल. आणि जर तू आपल्यामधून जोखड लावण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे सोडून देशील, टाकून देशील, जर तुझा दुष्ट स्वभाव तू काढून टाकशील तर परमेश्वर म्हणतो, जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुक्याल्यास देशील, दुःखग्रस्त जीवांना तृप्त करशील तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला माध्यान्हाचे तेज असावे. थोडक्यात परमेश्वर असं सांगत आहे की या उपवासाच्या दरम्यानच नाही तर तुझं जीवन दुसऱ्या सगळ्या लोकांना मदत करणारं असावं. जिथे पण गरज असेल, जे लोक दुःखी कष्टी असतील, ज्यांना अन्न पाण्याची, वस्त्राची, कशाचीही गरज असेल तिथे तू असला पाहिजे. आणि तुझी जेवढी ताकद आहे, जेवढी तुझ्याकडे हिम्मत आहे तेवढी लोकांची तू मदत कर. आणि मग परमेश्वराचं वचन असं सांगतं की परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल,
तो अवर्षणाच्या समयी तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडास मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्यासारखा होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. म्हणजे परमेश्वराचं वचन हे सांगतं, जर जे काही तुझ्याकडे आहे त्याच्याने जर तू लोकांची मदत करशील, तर प्रियांनो, परमेश्वर मला हे सांगतो की जे आमच्याकडे आहे ते संपणार नाही. बरेचदा आमच्याकडे आम्हाला असा प्रश्न पडतो की जर माझ्याकडे 100 रुपये आहेत आणि समोरचा मला 100च रुपये मागतो, तर मी ते दिल्यानंतर माझ्याकडे पैसे असणार नाहीत. नाही प्रियांनो, जर तुमच्याकडे 100 आहेत आणि समोरच्याला खरोखर 100 रुपयाची गरज आहे आणि जर तुम्ही त्याला ते पैसे दिले, तर आमचा परमेश्वर त्या 100चे 30 नाही, 60 नाही, 100% वापस परत देणारा परमेश्वर आहे. म्हणजे याचा अर्थ आहे, जर परमेश्वराच्या इच्छेनुसार जर आम्ही लोकांची मदत करत असू, तर आमच्याकडचा जो आमचा साठा आहे तो कधीच कमी होणार नाही. परमेश्वर तो भरत राहील, कारण पुढे सुद्धा जेव्हा लोकांना गरज लागेल तेव्हा आमच्याकडे असेल की आम्ही लोकांची त्यातनं गरज भागू. तर दिल्याने कमी होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, परमेश्वराच्या राज्यामध्ये दिल्याने दिले जाते. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, दे म्हणजे दिले जाईल. आणि जेव्हा आम्ही दुसऱ्यांना देतो तर परमेश्वर आम्हाला देतो. आणि म्हणून या उपवासाच्या लेंट पिरियडमध्ये, या उपवासाच्या दिवसांमध्ये प्रियांनो, एक लक्षात घ्या, परमेश्वराचं वचन स्पष्टपणे आम्हाला सांगत आहे, गरजवंतांची मदत करा. आणि मग देवाला कुठल्या उपवासांची अपेक्षा आहे ते पहिले बघा, आणि देवाला कुठल्या उपवासांची चीड येते हे पण समजून घ्या. कारण मग उपवास करून परमेश्वर चिडण्यापेक्षा उपवास न केलेले बरे. आणि म्हणून परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य आहे ते उपवास आपण करूया. आपण उपवास का करत आहोत? सगळे करतात म्हणून करतो का? लेट पिरियड आलाय म्हणून करतो का? विचार कर की खरंच मी उपवास म्हणून करत आहे, की सगळे करतात म्हणून करत आहे, की उपवासामागे माझा काही उद्देश आहे? कुठल्या उद्देशाने आज आम्ही उपवास करत आहोत? म्हणून प्रियांनो, या वर्षी जे उपवास आम्ही करणार आहोत त्या उपवासाचा उद्देश ठरवा, की मी का उपवास करत आहे, मला का केला पाहिजे, आणि मग देवाच्या जवळ जायचं आहे का, मला देवाला अजून जाणून घ्यायचं आहे का, देवाच्या वचनाचं प्रकटीकरण मला पाहिजे का, देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मला पाहिजे का, किंवा परमेश्वराला कडे आम्ही आत्मिक प्रगतीसाठी मागत आहोत का, मला कुठल्या माझ्या जीवनामध्ये जे माझ्या शरीरामध्ये जे आजार आहे त्याच्यासाठी मी उपवास करत आहे का. तर परमेश्वराची मार्गदर्शनाची मला जरूर आहे का, म्हणून मी उपवास करत आहे का, किंवा पाप आहेत, व्यसन आहेत, त्याच्यावर मला विजय मिळवायचा आहे म्हणून मी उपवास करत आहे का. म्हणजे या लेट पिरियडमध्ये आपण स्वतःसाठी हे टार्गेट ठेवायचं आहे, की या दिवसामध्ये मी स्वतःला बदलवीन, आत्मिकरित्या माझी उन्नती करेल, आणि कुठला तरी उद्देश घेऊन उपवास करा. असाच उपवास करू नका. आणि या उपवासासाठी शरीर आणि मनाची तयारी करा. काय खायचं, काय प्यायचं हे ठरवा. तुमच्या शरीराला मानवेल असा उपवास करा. पाणी, काही लोक फक्त पाणी पितात, ओके, तुम्हाला जमतं फक्त पाणी प्या. काही लोक फ्रूट्स खातात, ज्यूस पितात, ते पण ठीक आहे. काही लोक चाय कॉफी घेतात, ते पण ठीक आहे. काही लोक एक वेळचं जेवण सोडतात, ते पण ठीक आहे. परंतु प्रियांनो, या काय खायचं, काय प्यायचं यापेक्षा प्रार्थना किती वेळ करणार, वचन किती वाचणार आणि वचनाचा अभ्यास कसा करणार हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही काय सोडलं त्यापेक्षा तुम्ही काय करणार आहे हे समजून घ्या आणि तसा उपवास करा. शेवटी उपवास कसे करणार, तर जसं मी सांगितलं की फक्त पाणी पिणार, नारळ पाणी पिणार, ज्यूस पिणार, फ्रूट्स खाणार, तुमचं आवडतं अन्न सोडणार, दानियलसारखं मिष्टान्न सोडणार. काही लोक नॉनव्हेज सोडतात. तर प्रियांनो, उपवास करायच्या आधी जसं मी सांगितलं की एक फाउंडेशन ठेवा. काहीतरी उद्देशाने उपवास करा. करायचे म्हणून उपवास करू नका. कारण जर तुम्हाला उपवासाचं उत्तर पाहिजे, उपवासाच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये फरक पाहिजे, तर मग समजून उमजून उपवास करा. असाच उपवास करू नका. आमेन.
पुढे वळूया आपण उपासाविषयी